हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द आयुर्वेदिक मेंटर यूट्यूब चॅनल. तर आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण 8वा 9वा अध्याय बघितला. लास्ट लेक्चरमध्ये आपण मात्राशिती अध्याय बघितला आणि द्रव्य विज्ञानी अध्याय बघितला, द्रव्यादी विज्ञानी अध्याय बघितला. आता आपण 10वा अध्याय बघणार आहोत, रसविद्या अध्याय. आपण अष्टांग हृदयाचा अध्याय बघितला. तर अष्टांग हृदयाचा आपण पहिला अध्याय कोणता बघितला? पहिला बघितला आयुष्कामी अध्याय, दुसरा बघितला दिनचर्या, नंतर आपण ऋतुचर्या अध्याय बघितला, नंतर आपण रोगानुत्पादनी अध्याय बघितला चौथा, नंतर पाचवा बघितला द्रव्य विज्ञानी अध्याय, नंतर आपण 6वा बघितला अन्नस्वरूप विज्ञानी अध्याय, नंतर 7वा बघितला आपण अन्नरक्षा अध्याय, नंतर 8वा बघितला मात्रशिती अध्याय आणि नंतर 9वा बघितला आपण द्रव्यादी विज्ञानी अध्याय. ठीक आहे. तर आता 10वा अध्याय कोणता बघत आपण? रसभेदी अध्याय. तर रसभेदी अध्यायामध्ये आपल्याला काय विचारतात? आपल्याला कोणता पण एक रस विचारतात. आपले 6 रस राहतात. तुम्हाला माहिती आहे, मधुर आम्ल लवण कटू तिक्त कषाय, मधुर आम्ल लवण कटू तिक्त कषाय या सिक्वेन्समध्ये पाठ करायची. मधुर आम्ल लवण कटू तिक्त कषाय. ठीक आहे. तर आता आपण षड्रसनाची पहिल्यांदा हे जे 6 रस येतं याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारला जाणार आहे. कोणता पण एक रस फिक्स आहे, आपल्याला SCQ म्हणून विचारला जातो. तर इम्पॉर्टंट टॉपिक आहे, 5 मार्काचा आपल्याला वेटेज आहे याला. तर आपण पहिल्यांदा बघून घेऊ कोणता पण रसाचे काय कार्य येतं. तर षड्रस लक्षणं. तर याच्यात येते पहिल्यांदा मधुर रस. मधुर रस काय आहे? मधुर रसाचे सेवन केल्यावर मधुर रसाचे सेवन केल्यावर तोंडात लेप लावल्याप्रमाणे वाटते. मधुर रसाचे सेवन केल्यावर काय होते? तोंडात लेप लावल्याप्रमाणे वाटते. देहास उत्तेजना प्राप्त होते. शरीर व मन प्रसन्न होते. इंद्रियाचे प्रसादन होते. मुंगी, कीटक इत्यादींना हा रस प्रिय असतो. यालाच काय म्हणतात? स्वादू रस किंवा गोड रस सुद्धा म्हणतात. कशाला? मधुर रसाला स्वादू रस किंवा गोड रस म्हणतात. आम्लरसाची लक्षणे. आम्लरस काय? आम्लरसाचे सेवन केल्यावर मुखाला पाणी सुटते. म्हणजे काय? दंतहर्ष होतं. म्हणजे काय? दात आंबट पडतात. नंतर रोमांच उत्पन्न होऊन नेत्र आणि भ्रू म्हणजे काय? भुवईमध्ये आकुंचन संकोचन होते. यालाच काय म्हणतात? आंबट रस सुद्धा म्हणतात. आंबट खाल्ल्यावर आपण कसं लिंबू, जर का तुम्ही आंबट लस म्हणजे लिंबू केल्यावर आपण काय करतो? आपण भुई हे करतो, संकोचन करतो, दात आंबट होतात आपले, तोंडाला पाणी येते. ठीक आहे. हे काय येतं? रोमांच उत्पन्न होतं आपल्याला. नेत्र आणि भू आपण आकून डोळे बंद करून घेतो, भुया आपल्या आकुडतात. हे कशामुळे होते? हे होते आंबट रसामुळे. नंतर ते लवण रस केल्याने काय होते? तोंडास पाणी येते. केल्याने तोंडास पाणी सुटते, म्हणजे अधिक लालास्त्राव होतो. याला काय म्हणतात? याला म्हणतात स्तंदय होतो. कपोल म्हणजे काय? गाल व गल प्रदेशात म्हणजे काय? गळा. यामध्ये काय होते? दाह उत्पन्न होतो. यालाच काय म्हणतात? खारट रस सुद्धा म्हणतात. याला काय म्हणतात? खारट रस सुद्धा म्हणतात. लवण म्हणजे काय? खारट. ठीक आहे. मधुर म्हणजे काय? मधुर म्हणजे गोड. आम्ल म्हणजे काय? आंबट. लवण म्हणजे काय? खारट. नंतर इथे तिक्त रस म्हणजे काय? तिक्त रसाचे सेवन केल्यावर मुखातील विषदता नष्ट होऊन काही वेळापर्यंत जिभेचे रसज्ञान होत नाही. यालाच कडू रस सुद्धा म्हणतात. तिक्त कडू, कटू तिखट. हे वेगळं आपलं मराठीत वेगळं चालते आणि हे वेगळं चालते. तिक्त रस म्हणजे कडू रस होतो, कडू. ठीक आहे. याच्यात काय होते? रसाचे सेवन केल्यावर मुखातील विषदता नष्ट होऊन काही वेळापर्यंत जिभेचे रसज्ञान होत नाही. यालाच काय म्हणतात? कडू रस सुद्धा म्हणतात. जसं आपण लिंबाचा पाला वगैरे पिला किंवा पपईचा पाला वगैरे पिला तर आपल्याला माहिती आहे, काही वेळ आपल्याला जिभेला चवच जाणवत नाही, सर्व कडूच लागते. नंतर ते कटुरस काय? कटुरसाचे सेवन केल्याने जिभेच्या पुढील भाग आपण म्हणजे तिखट. कटुरस म्हणजे काय? तिखट खाल्ल्यावर काय होते? आपल्याला माहिती आहे, जिभेचा पुढचा भाग आपल्याला आग होते. नंतर तोंडाची आग होऊन चिमचिमायन होते. मुख, नेत्र, नाकामध्ये स्त्राव उत्पन्न होतो. गालाच्या ठिकाणी सुद्धा दाह होतो. यालाच काय म्हणतात? तिखट रस सुद्धा म्हणतात. आता आपण जर का हे केलं, मिरची वगैरे खाल्ली किंवा काही तिखट खाल्लं तर आपल्या नाकातून डोळ्यातून रक्त पाणी येते. नंतर आपण असं करत राहतो. नंतर आपल्याला जिभेच्या शेंड्याची आग होते आपल्याला. ठीक आहे. ते गाल दुखतो, गाळाच्या ठिकाणी आग होते. तर हे काय येतं? हे सर्व तिखट रसाचे म्हणजे कटू रसाचे हे येतं, लक्षण येतं. नंतर इथे कषाय रस लक्षण आहे. कषाय रस लक्षण काय? कषाय रसाचे सेवन केल्याने जिव्हा जाडता तसेच कंठ आणि स्त्रोतसांत अवरोध उत्पन्न होतो. यालाच काय म्हणतात? याला तुरट रस म्हणतात. आपण आवळा वगैरे जर खातो तर तुरट राहते. ठीक आहे. कषाय रस म्हणजे तुरट. मधुर आम्ल लवण कटू तिक्त कषाय. मधुर आम्ल लवण कटू तिक्त कषाय. ठीक आहे. हे बघितलं. आता याचं नाही का, याचं एक हे शॉर्टकट आहे याचं, तिक्त कटू कषाय.
आपण कटू तिक्त कशा लक्षात ठेवायचं ना, फक्त त्याला उलटं करायचं. तिक्त कटू कशा याला करतात खवा, तवा आणि भुवा. खवा म्हणजे काय खग वायू, तवा म्हणजे काय तेज वायू, भुवा म्हणजे काय भूमीन वायू. हे काय तर हे त्याचे कोणते महाभूत अधिक्य आहे. हे कोणत्या महाभूताचं अधिक्य आहे ते. तिक्त रसामध्ये खग वायू म्हणजे काय, खग वायू म्हणजे काय आकाश आणि वायू महाभूत. कटू रसामध्ये तवा म्हणजे काय, तवा म्हणजे तेज आणि वायू. भुवा म्हणजे काय भूमी म्हणजे काय पृथ्वी आणि वायू. हे रेषाचं अधिक्य असते. मधुर रस काय राहते, मधुर रसमध्ये तुम्ही गुलाबजामुन लक्षात ठेवू शकता. गुलाबजामुन हे राहतात गोळ्याप्रमाणे राहतात, त्याला पृथ्वी महाभूत. आणि ते पण कशात राहतात मधुर जामुन मध्ये राहतात. म्हणजे हे राहते आपलं पाक राहते, तो त्याला काय म्हणतात जल म्हणतात. तर ते आम्ल लवण, आम्लमध्ये काय राहू शकतं तुम्ही, आम्ल म्हणजे जेव्हा आंबट खाल्लं तेव्हा त्याच्यात आंबट तुम्ही हे करू शकता पृथ्वी आणि अग्नी लक्षात ठेवायचं. आणि लवणमध्ये काय ते जल अग्नी येते. ठीक आहे, तर हे समजलं. नंतर ते आपलं षडरसचं आपण आता मधुर रसचं आपण लक्षण पाहिलं की प्रत्येक रसाचे आपण लक्षण पाहिले. आता आपण त्याचे बघणार आहोत कार्य. आपण 6 रसाचे आपण कार्य बघणार आहोत. ठीक आहे, आपल्या कोणत्या पण रसाचे लक्षण आणि कार्य किंवा गुणधर्म स्पष्ट करा असा प्रश्न येऊ शकतो कोणत्या पण रसाचं. आपल्याला आम्ल रसाबद्दल दोन इयरला आपल्याला आम्ल रसाबद्दल विचारलेलं आहे. ठीक आहे, तर आपण आम्लरस व्यवस्थित करून द्यायचा. पहिला येते मधुर रस. आता मधुर रस कार्य याच्यामध्ये श्लोक करणे अपेक्षित आहे. जर का केले तर फारच चांगलं, नाही केले तरी काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही फक्त एक्सप्लेनेशन जरी लिहिलं तरी चांगलं. ठीक आहे, तरी काही प्रॉब्लेम नाही आहेत. ठीक आहे, टेन्शन नका घेऊ. कसा एवढा मोठा श्लोक पाहूनच आपण घाबरतो किंवा काय करू काय नाही करू. बाई ज्यानं वाचलेलं असेल, ज्यानं अष्टांगहृदय वाचलेलं असेल, ज्यानं जसं की आता मुली वगैरे नाही का श्लोक पाठ जास्त युजली श्लोक पाठ करतात. तर ज्यांचे श्लोक पाठ येतं त्यांनी लिहा ना, पाठ आहे तर तुम्ही करा. पण नसेल ज्याचं समजा ज्यांना पहिल्यांदाच त्याला रस वगैरे बद्दल ते गुणधर्म पहिल्यांदाच पाहते, त्यांना अष्टांगहृदय पाहिलं पण नाही, तर त्याला तर हे सर्व अवघड वाटेल ना. तर मधुर रस काय, मधुर रस म्हणजे गोड रस आहे. जे आपल्याला नॉर्मली माहिती आहे तर गोडबद्दल तुम्हाला जे पण चेपता येते ते चेपून टाकायचं, काही काळजी नाही करायची. ठीक आहे, हे राहते वेळेवरची. पण आता तुम्ही समजा हे वाचलेलं आहे, हे आता तुमच्याकडे प्रिपरेशन आहे, तुम्ही व्हिडिओ बघितलेला आहे, आता तुम्हाला गोष्टी माहीत येतात की बा मधुर रस आला तर काय राहते. मधुर रस आला की आपण तुम्ही हे करू शकता, तुम्ही त्याचं हे लिहू शकता. काय लिहू शकता की त्यात कोणत्या रसात अधिक मधुर रस. गोड काय राहते, गुलाबजामुन गोड राहते. तर गुलाबजामुन काय राहते, गुलाबजामुनमध्ये गुलाबजामुन राहतात आणि पाक राहतो. तो पाक जल आणि तिच्यात ते काय गोळे म्हणजे काय पृथ्वी. तर तुम्ही महाभूत अधिक्य लिहून टाकलं तुम्ही. नंतर मग गोड रस काय राहते, गोड आपल्याला सर्वांना प्रिय राहते, सर्वांना त्याची चव माहीत राहते, सर्वांना तो प्रिय असतो. ठीक आहे, नंतर मुंगी वगैरेला आवडतो बा, मुंगी कीडकला जास्त आवडतो. जसं आपण पाहिलं ना, साखर वगैरे टाकली तर मुंग्या वगैरे येत नाहीत का, साखर वगैरे मुंग्यांना काय येत, त्यांना गोड रस आवडतो. सरळ सोपं एवढं तुम्ही लिहू शकता ना. हे त्याचे लक्षण झाले. नंतर लिहायचे कार्यामध्ये काय नाही, फक्त लिहायचं कसं पॉईंट वाईज लिहायचं. लिहिताना पॉईंट वाईज लिहायचं, म्हणजे कसं त्याला समजते की बा नाही गड्या यानं वाचलेलं याला माहिती आहे. ठीक आहे, नंतर ते मधुर रसाचे कार्य. मधुर रस हा सर्वांसाठी जन्मापासूनच सात्म्य आहे. हे काय मधुर रस सर्वांसाठी जन्मापासून सात्म्य आहे. असा एकही व्यक्ती किंवा प्राणी नाही ज्याला या रसाची सवय नाही. सर्वांनाच तो प्रिय रस आहे. सर्वांनाच तो सामान्य असल्यामुळे तो शारीरिक सप्तधातूंचे बल वाढवतो. पावर तेच इझी माहिती मधुर रसाबद्दल. नंतर काय, त्यामुळे शरीरात प्रसन्नता येते. आता गोड खाल्ल्यावर आपल्याला चांगलं वाटते, गुलाबजामुन खाल्ल्यावर कोणाला नाही चांगलं वाटत. ठीक आहे, नंतर इथे बालक, वृद्ध, क्षतक्षीण रोगात, तसेच जखमी, क्षण म्हणजे काय क्षय झालेला, वर्ण, केश, इंद्रिय, कंठ व ओज त्यांच्यासाठी हितकारक आहे. त्याच्यातलं जे तुम्हाला लक्षात राहिलं ते लक्षात ठेवायचं. बालक, वृद्ध, क्षतक्षीण सरळ याच्यामध्ये यांना प्रिय आहे. ठीक आहे, यांच्यासाठी हितकारक आहे. नंतर ते हा रस काय करतं, शरीराची पुष्टी करतो. तसा स्तन्यवर्धक आहे. तसं काय स्तन्यवर्धक आहे. संधानकर, अस्थिसंधानकर आहे. नंतर गुरुगुणात्मक, आयुष्यवर्धक म्हणजे गुरुगुणात्मक असून आयुष्यवर्धक आहे. याच्यात जे गुरुगुण आहे ते काय ते आयुष्यवर्धन करते. नंतर येते जीवनीय स्निग्ध म्हणजे जे स्निग्ध गुण असून जीवनीय जे स्निग्ध गुण असतो तो जीवन प्रदान करतो असून पित्त व वातशामक तसेच विष इत्यादीचा नाश करतो. मधुर रस काय करतो, पित्त व वातशामक असून विष इत्यादीचा नाश करतो. ठीक आहे, हे असं लिहून टाकायचं. हे काय मधुर रसाचं कार्य. आता आपण नेक्स्ट रसाचं कार्य बघू. आता नेक्स्ट दुसरा रस येते आम्लरस. आम्लरसाचे कार्य. आम्लरस हा अग्निदीपक, स्निग्ध, हृदय म्हणजे काय हृदय व मनास आवडणारा रस, पाचक, रुचिप्रद, उष्णवीर्य, शीतस्पर्शी,
तृप्तिकर, क्लेदजनक, लघु व मूढ वाताचे म्हणजे काय विमार्गभागी विमार्गगामी वात अनुलोमन करणारा असून कफपित्तकारक व रक्तपित्तकारक आहे. अतिसेवनाने शरीरात शैथिल्य, भ्रम, पांडुरोग, विसर्प, ज्वर इत्यादी विकार उत्पन्न होतात. ठीक आहे. नंतर इथे लवण रसाचे कार्य वाचून घ्यायचं, पाठ करायचं, म्हणजे पाठ म्हणजे समजून घ्यायचं. ठीक आहे. लवण रस काय, लवण रसा स्तंभ म्हणजे काय अवरोध उत्पन्न करतो, संघात म्हणजे काठिण्य, बंध म्हणजे स्त्रोतचा अवरोध, याचा नाश करून विद्मापक, अग्निप्रदीपक आहे. स्नेहन, स्वेदन, तीक्ष्ण, रुचिप्रद, छेदन, भेदन कर्म करणार आहे. लवण रसाच्या अतिसेवनाने काय होते, वातरक्त म्हणजे काय आढ्यवात, खालित्य म्हणजे काय केस गळणे, पालित्य म्हणजे काय केस पांढरे होणे, वली म्हणजे काय सुरकुत्या येणे, सुरकुत्या पडणे. नंतर इथे तृष्णा, कुष्ठ, विसर्प, विष इत्यादी विकार उत्पन्न होतात. कशानं, लवण रसाचं. जर का लवण रसाचं हे झालं होतं. ठीक आहे. नंतर येते तिक्त रस म्हणजे काय होते, कडू. तिक्त म्हणजे कडू, आपल्या मराठीत कडू. ठीक आहे. तिक्त किंवा कडू रस हा स्वतः अरोचक म्हणजे अरुचिकारक असून सुद्धा अरुचीचा नाश करणार आहे. म्हणजे काय, अर्थात काय, जर का आपण तिक्त रस सेवन केला म्हणजे आपण कडू जर का खाल्लं तर इतर सर्व रस आपल्याला काय करतात, प्रिय वाटतात. हा कृमी, तृष्णा, कुष्ठ, मूर्छा, ज्वर, उत्क्लेश, दाह, पित्त, कफनाशक आहे. शरीरातील क्लेद म्हणजे काय द्रव पदार्थ, मेद, वसा, मज्जा, मल व मूत्र यांचे काय एक शोषण करणारा आहे. आणि हा काय लघु, मेध्य म्हणजे काय बुद्धिवर्धक. नंतर शीत, वृक्ष, स्तन्य, दुग्धशोधक आणि कंठ यांची काय करतो, शुद्धी करणारा आहे. कंठ याची शुद्धी करणार कोणता, तिक्तरस किंवा कडूरस. ठीक आहे. नंतर इथे कटुरस कार्य, कटुरस किंवा तिखट रस हा गलरोग, कंठरोग, उदरत म्हणजे काय शीत पित्तजन्य कुष्ठ, अलसक, शोथ रोगाला जिंकणारा आहे. व्रणावसादक म्हणजे व्रणाला दाबणारा व सुकविणारा असून स्नेह, क्लेद, मेद यांचे शोषण करणारा आहे. नंतर येते अग्निप्रदीपक पाचक, रुचिप्रद, शोधन कर्म करतो व अन्नाचे शोषण करतो, संधिबंधाचा विच्छेद करतो तसेच काय करतो, घट्ट म्हणजे बंध अन्नाला तुकडे करून शिथिल करतो, स्रोतसांच्या मार्गाचे शोधन करतो म्हणजे मार्गे खुले करतो आणि तसेच कफाचा नाश करतो. नंतर ते कषायरस. नंतर काय ते कषायरस काय तुरट रस हा पित्त व कफनाशक असून गुरु, रक्तशुद्धीकर, पीडन व रोपण व्रण भरून काढतो, कर्म करणार आहे. शीतवीर्यात्मक, क्लेद व मेदाचे शोषण करणार आहे. आमाचा अवरोध, पचनाला प्रतिबंध घालणारा, स्तंभक, ग्राही, अतिवृक्ष असून त्वक प्रसादक कर्म करतो. ठीक आहे. तर आता आपण हे काय बघितलं, तरी आपण बघितलं एनी रस म्हणजे आपण बघितला रसभेदीय अध्याय. आपण कोणता अध्याय बघितला, रसभेदीय अध्याय. हा कोणता आहे, हा आहे 10व्या नंबरचा अध्याय. यामध्ये आपण रसाचे षड्रस जे येतं त्याचे आपण लक्षणं बघितले, त्याचे कार्य बघितले आणि त्याच्यात कोणतं महाभूताचं आधिक्य आहे ते बघितलं. ठीक आहे. तर आता लोकपर्यंत आपण किती अध्याय बघितले, आतापर्यंत आपण 10 अध्याय बघितले. पहिला बघितला आयुष्कामी अध्यायामध्ये आपण इम्पॉर्टंटमध्ये काय ते चिकित्सा चतुष्पाद आणि जे व्याधीचे प्रकार येतं ते इम्पॉर्टंट आहे. पण त्याच्यासोबत आपण आपण काय बघितलं, आयुर्वेदाचे त्याच्यात लक्षण बघितले, म्हणजे आयुर्वेदाचे लक्षण बघितले किंवा आयुर्वेदाचा उपदेश बघितला. त्याच्यामध्ये म्हणजे आयु कामय मानेन धर्मार्थ सुख साधन ते श्लोक बघितला. नंतर आपण अष्टांग आयुर्वेद बघितला. आपण म्हणजे ते अष्टांग आयुर्वेदमध्ये अष्टांग जे 8 योग येतं, 8 भाग येतं. काय चिकित्सा, काय बाल, ग्रहोदर, ग्रहोर्ध्वांग, शल्य, दंष्ट्र, जरा, वृषा हे आपण 8 आपण काय विभाग बघितले. ठीक आहे. नंतर इथे आपण त्याच्या आधी आयुर्वेद अवतरण पण बघितलं. आपण त्याच्यामध्ये आयुर्वेद अवतरण बघितलं. नंतर आपण वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या, संसर्ग, सन्निपात, दोषबद्दल विचारलं, दोषाची स्थिती, दोष कोणते तर दोषाचे स्थान बघितले. त्याच्यानंतर त्याचे काळ, वय याच्यानुसार त्याचे कोणता आधिक्य राहते, बाल्यावस्थेत कोणता राहते, वृद्धावस्थेत कोणता राहते, तरुणावस्थेत कोणता दोष प्रधान राहते हे सर्व बघितलं. नंतर संसर्ग सन्निपात पण बघितलं. नंतर दोषांचे, वात दोषाचे, पित्त दोषाचे, कफ दोषाचे गुण सुद्धा बघितले आपण. ठीक आहे. हे सर्व गोष्टी बघितल्यानंतर आपण अजून टॉपिक बघितले, त्याच्यामध्ये चिकित्सा चतुष्पाद पण बघितला. नंतर आपण व्याधीचे प्रकार बघितले,
अजून थोडे टॉपिक बघितले. ठीक आहे, तर हे सर्व आपण कशात बघितलं, आयुष्कामी अध्यायामध्ये. तर एवढं तुम्हाला माहित पाहिजे की आपण काय काय बघितलं. नंतर आपण दिनचर्या अध्याय घेतला. आता दिनचर्यामध्ये आपण सर्व बघितलं. तर काय म्हणजे आपण त्याच्यात शौच ब्राह्मी मुहूर्ताला उठवायचं सांगितलं. नंतर शौचविधी बघितली. नंतर आपण शौचविधीनंतर आपण दंतधावन करायचं. नंतर अंजन करायचं. अंजनमध्ये नंतर आपण नस्य, गंडूश, धूमपान, तांबूल सेवन हे सर्व गोष्टी बघितल्या. ठीक आहे, नंतर आपण अभ्यंग बघितला. नंतर आपण व्यायामविधी बघितला. व्यायाम नंतर आपण स्नान बघितलं. ठीक आहे, स्नान वगैरे बघितलं. नंतर आपण अजून काहीतरी बघितलं. ठीक आहे, हे सर्व झालं. सॉरी, आपण उद्वर्तन बघितलं. उद्वर्तन उठणं वगैरे बघितलं. ठीक आहे, तर हे सर्व झालं. त्याच्या बाद आपण नंतर ऋतुचर्या अध्यायामध्ये आपण षट ऋतूचं वर्णन बघितलं. 6 ऋतूबद्दल माहिती बघितली. ऋतुसंधी बघितली. हंसोदक काय ते बघितलं. नंतर आपण रोगानुत्पादनी अध्यायामध्ये आलो. त्या रोगानुत्पादनी अध्यायामध्ये आपण धारणीय, अधारणीय वेग बघितले. ठीक आहे, धारणीय, अधारणीय वेग बघितले. तर अधारणीय वेगमध्ये 13 वेग बघितले आपण. त्याच्यामध्ये छर्दी हे सगळं वेगवेगळे येतं. छद्री, मूत्र, पुरुष, वात, जृंभा, उद्गार, अजून अश्रू, असे वेगवेगळे शुक्र धातू याचा अवरोध केल्यानं कोणते कोणते व्याधी उत्पन्न होतात, त्याची चिकित्सा काय, त्याचे लक्षणं काय, ते सर्व आपण बघितलं. त्यानंतर आपण आलो पाचव्या अध्यायामध्ये. पाचवा अध्याय कोणता आहे, द्रव्य विज्ञानीय अध्याय. कोणता आहे, द्रव्य विज्ञानीय अध्याय. त्यामध्ये आपण काय बघितलं, आपण हे बघितलं, तिळाचे गुणधर्म बघितले, घृताचे गुणधर्म बघितले. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आला आपला अन्न स्वरूप विज्ञानी अध्याय. अन्न स्वरूप विज्ञानी अध्यायामध्ये आपण काय बघितलं, 6वा अध्याय. त्यामध्ये आपण कृतान्न वर्ग बघितलं. त्यालाच काय म्हणतात, त्याला आपण हे पण म्हणतो, येवागू पण म्हणतो. त्यामध्ये आपण मंड, पेय, अजून ते सर्व बघितलं. मंडपे, ते 4 ओदन वगैरे ते सर्व बघितलं. त्याच्यानंतर आपण त्याचे प्रकार पण बघितले. अजीर्णाचे प्रकार बहुतेक बघितले त्याच्यात. नंतर नेक्स्ट आपला चॅप्टर होता हे कृतान्न वर्ग. 6व्या याच्यात फक्त आपण कृतान्न वर्ग बघितलं. ते अन्नरक्षा, 7वा जे अध्याय अन्नरक्षा अध्याय, त्यामध्ये आपण 26 अन्न परीक्षा. नंतर विरुद्ध आहार बघितला. विरुद्ध आहार नंतर आपण त्रयोस्तंभ बघितले. नंतर 8वा अध्याय होते मातृशक्ती अध्याय. मातृशक्ती अध्यायामध्ये आपण काय बघितलं, मातृशक्ती अध्यायामध्ये आपण अलसक बघितलं. अलसकची व्याख्या बघितली. नंतर आपण अलसकची चिकित्सा बघितली. नंतर आपण अजीर्ण प्रकार बघितले की त्याच्यात आपण अमाजीर्ण, विदग्धाजीर्ण, विष्टमाजीर्ण, विशब्दाजीर्ण, विदग्धाजीर्ण. तर असे आपण 3 प्रकार बघितले. म्हणजे कफाच्या प्राधान्याने होणारा, पित्ताच्या प्राधान्याने होणारा. त्याचे आपण हे पण बघितले, कर्म वगैरे पण बघितले. त्याचे काय काय लक्षणं ते दाखवतात ते पण बघितलं. अजीर्ण प्रकार बघितलं. नंतर आपण आलो 9व्या अध्यायामध्ये. 9वा अध्याय कोणता आहे, 9वा अध्याय द्रव्यादी विज्ञानी अध्याय. द्रव्यादी तर याच्यामध्ये आपण द्रव्याबद्दल माहिती बघितली. द्रव्यामध्ये कोणते, पंचभौतिक द्रव्य आपण बघितले. पार्थिव द्रव्य, आग्नेय द्रव्य, वायव्य द्रव्य, हे सर्व द्रव्याचे आपण लक्षणं वगैरे बघितले. नंतर आपण आलो विपाक आणि प्रभावावर. त्याच्यात पण विपाकाची व्याख्या बघितली. विपाकाचे प्रकार बघितले. विपाकाचे 3 प्रकार पडतात, मधुर, आम्ल आणि कटू. त्या कोणत्या रसाचं मधुर विपाक कशानं बनते, मधुर आणि लवण रसानं बनते. आम्ल विपाक कशानं बनते, आम्ल रसानं बनते. नंतर आपण त्याचे एक्झाम्पलसुद्धा बघितले होते. ठीक आहे, नंतर आपण प्रभावावर आलो. प्रभावासाठी आपण वेगवेगळे एक्झाम्पल बघितले की काय स्पेशल कॅरेक्टरिस्टिक करतो. जर का त्याचा रसविरे विभाग जरी समान असला 2 द्रव्याचा, तरी ते वेगवेगळे कार्य करतात. ते कशाने कार्य करतात, प्रभावाने कार्य करतात. ठीक आहे, हे सर्व झालं. त्याच्यानंतर आपण आलो आपण 10वा अध्याय रसभेदी अध्याय. 10वा अध्याय रसभेदी अध्याय. तर यामध्ये आपण षड्रसाचे लक्षण वगैरे बघितले आणि त्याचे आपण कार्य बघितले. ठीक आहे, आता मी इथून तुम्हाला स्टार्टिंगपासून तर 10व्या अध्यायापर्यंत मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. त्या पद्धतीने तुम्हाला रिकॉल करता आलं पाहिजे. तर या पद्धतीने तुम्ही समजसाल की बा तुमचा अभ्यास झालेला आहे. ठीक आहे, आता माझं कसं आहे, आता मी थोडासा माझं नाही का सर्व सब्जेक्टचं मी अभ्यास करत आहे. थोडंसं कन्फ्युजन होणार आहे माझं चालू राहते की बा काय प्रिपेअर करायचं, कोणता टॉपिक आता घ्यायचा. तर माझे रोज डेली व्हिडिओ शूट करणं चालू येतं. आता हा व्हिडिओ पण मी जवळपास सकाळी 4 ते 5 वाजता शूट करत आहे. ठीक आहे, तर मी म्हणजे 3:30 वाजता, आज 3:30 वाजताच उठलो मी. काहून, मला काल प्रॉब्लेम आला. काल मला व्हिडिओ अपलोड करायचे होते, तर काल मला प्रॉब्लेम आल्या. परवा दिवशी पण माझं इंटरनेट खतम झालं, काहीतरी प्रॉब्लेम आला. तर विषय काय, मला कुठं बाहेर जाऊन मी वायफायवर अपलोड करत आहे, मला पण प्रॉब्लेम येते. पण मी तरी पण करत आहे ना अभ्यास. तर तसं पण तुम्ही व्हिडिओ बघत असाल ना, असं नाही की बा करत नाही तुम्ही अभ्यास.
करा, फक्त करत राहा ना तर व्यवस्थित करा. नंतर असं नका म्हणू की बा सर आम्ही तुमच्या भरोश्यावर ठेवलं होतं, आम्ही केलंच नाही. मी माझं काम सर्व पूर्ण करणार. आज मला कोणाचा तरी सकाळी मेसेज आला की बा सर 7 तारखेला आमचा पेपर आहे. 7 तारखेला आमचं कर्नाटक साईडचं कोणतरी होतं, त्याला म्हणते ते म्हणते की आम्हाला 7 तारखेला आमची 7 मार्चला पेपर, सिलेबस लवकर खतम करा. म्हणून आज मी सर्व सिलेबस लवकरात लवकर सिलेबस खतम करायचं मी ट्राय करीन. जेवढं जर का मी माझ्या हिशोबाने चाललो तर मी 4-5 तारखेपर्यंत सिलेबस कवर करीन. त्याच्या बाद नाही का थोडं फास्ट व्हिडिओ येतील, सर्व लवकर येईल. पण समजून घ्या, सर्व गोष्टी व्यवस्थित होतील आणि चांगल्या रीतीनं पार होतील. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू.